उजनी धरणातून 35,000 क्युसेकचा आणि वीर धरणातून 15,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात सोडल्यानंतर आपण बघू शकतो की याच भीमा नदीला पंढरपुरात चंद्रभागा नदी म्हणून देखील संबोधलं जातं। याच चंद्रभागा नदीला आता पूर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिरात पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मोठे मंदिर देखील आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर 6 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यासाठी लाखोच्या संख्येनं भाविक खरं तर पंढरपूरमध्ये येत असतात। आपण बघितलं असेल की या आषाढी यात्रेवर देखील आता खरं तर महापुराचं संकट येणार असल्याचं गृहीत धरून खरं तर प्रशासनाने तयारी देखील चोख केलेली आपल्याला पाहायला मिळतं। आज आपण बघितलं तर जो जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे तो देखील आता सकाळपासून पाण्याखाली गेलेला आहे। त्याचबरोबर मंदिरातली जी काही छोटी मोठी मंदिरं चंद्रभागेच्या पात्रात ते देखील पाण्याखाली गेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच भाविकांना खरं तर सुरक्षेसाठी प्रशासन आता तैनात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नदी पात्रामध्ये खरं तर लाईफ गार्ड बोटी ज्या आहेत त्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जवळपास 20 ते 25 प्रशिक्षित खरं तर ट्रेनर देखील तैनात केलेला, जेणेकरून कुठल्याही भाविकाला खरं तर या पाण्यापासून धोका निर्माण होण्यासाठी ट्रेनर देखील नेमलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन असेल, मंदिर प्रशासन असेल यांनी देखील भाविकांना खोल पाण्यात जाऊ नये असं आवाहन देखील खरं तर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो ही ती लाईफ गार्ड बोट आहे। या बोटीमध्ये देखील तैनात केलेले काही कर्मचारी आपल्याला इथं पाहायला मिळतात। खरं तर यांच्या मार्फत अनेक खरं तर जीव खरं तर भाविकांचे वाचवलेले देखील आपल्याला पाहायला मिळाले। एकंदरीत प्रशासनानं आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडलेलं आहे, त्यासाठी कुठल्याही भाविकाला धोका होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला आता पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।